कुठलाही सण म्हटलं की वातावरणामध्ये चैतन्य असतं. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण सण साजरा करण्यासाठी अतिशय उत्साही असतात. तसाच जर हा सण आपण म्हटलं गुढीपाडवा, जो नवीन वर्षाची सुरुवात करत असतो, तो सण जर म्हटला तर त्याच्याबद्दल काय म्हणावं. सर्वांचा उत्साह अतिशय वाढलेला असतो, चैतन्यमय वातावरण असतं, वसंत ऋतूची सुरुवात झालेली असते. तर गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण गुढी उभारतात. पण काही जण स्वतःला जे ज्ञानी आणि ऐतिहासिक संशोधक मानतात ते लोक म्हणतात की संभाजी महाराजांच्या वधानंतर जे आहे ते गुढी उभारली गेली त्यांच्या हौतात्म्य प्रित्यर्थ, जे सारासर चुकीचं आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा ह्या दिवसाला गुढीपाडवा हा सण साजरा करतात. प्रतिपदा हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अपभ्रंश होऊन पाडवा शब्द बनला. तर चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा हा जो सण साजरा केला जातो त्याचं भरपूर दृष्टिकोनातून आपण महत्त्व पाहू शकतो. सर्वात पहिले जर आपण बघितलं की आध्यात्मिक महत्त्व याचं काय आहे. ब्रह्माजींनी सृष्टीची निर्मिती ह्याच दिवशी केली होती आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं महाभारतामध्ये तर युधिष्ठिर महाराजांचा राज्याभिषेक देखील ह्याच दिवशी झाला होता. प्रभू रामचंद्र जेव्हा रावणाचा वध करून अयोध्येमध्ये परत आले होते त्या दिवशी सुद्धा त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ गुढी उभारल्या गेल्या होत्या. आपण जर ऐतिहासिक महत्त्व देखील जरी बघितलं तरी इसवी सन 78 मध्ये जे आहे ते सातवाहनांनी शकांचा पराभव केला होता आणि त्यांच्या विजयाप्रित्यर्थ देखील जे आहे ती गुढी उभारली जाते. तसेच 1938 वर्षांपूर्वी जवळपास शालिवाहन यांनी हुनांचा पराभव केला होता आणि दक्षिण भारतामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती. त्यांच्या विजयाप्रित्यर्थ देखील जे आहे ती गुढी उभारली जाते. आपण जर पाहाल तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सुद्धा आपले सण जे आहे ते अतिशय महत्त्वाचे असतात. जसं आपण पाहतो संक्रांतीच्या सणाच्या वेळेस जेव्हा वातावरण अतिशय थंड असतं तेव्हा आपण गूळ आणि तीळ याचा वाटप करतो जेणेकरून लोकांमध्ये थोडी उष्णता आपल्या शरीरामध्ये निर्माण करता येईल. त्याचप्रमाणे ह्या वेळेस जर आपण पाहतो गुढीपाडव्याच्या वेळेस कडुनिंब आणि गूळ यांची गोळी एकत्र करून खाल्ली जाते. तर असं म्हटलं जातं की आयुर्वेदामध्ये ह्या ऋतूमध्ये जो आहे ते कफाचा प्रकोप होऊ शकतो आणि तो प्रकोप टाळण्यासाठी हे कडुनिंबाची आणि गूळ यांना एकत्रित करून जी गोळी बनवून खातो त्यामुळे कफाचा प्रकोप देखील जो आहे आपला टाळू शकतो. तसंच जर आपण हंगामाच्या दृष्टीने जर बघितलं तर ऋतू बदल होत असतो, वसंत ऋतू येत असतो आणि भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने 10व्या अध्यायामध्ये विभूती योगाचं वर्णन करताना ते सांगतात की ऋतूनाम कुसुमाकरः, म्हणजे सर्व ऋतूंमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की वसंत ऋतू ही माझी विभूती आहे. तर इतका हा अतिशय महत्त्वपूर्ण असा सण आहे. शेतकीय दृष्टिकोनातून जरी आपण बघितला तरी रबी पिकांचा समाप्त होऊन खरीप पिकांची सुरुवात जी आहे ते ह्या ऋतूपासून सुरू होत असते. त्यामुळे हे लोक म्हणतात की संभाजी महाराजांच्या हौतात्म्य प्रित्यर्थ जे गुढीपाडवा साजरा केला जातो ते अतिशय चुकीचं आहे. कारण शेकडो वर्षांपूर्वी सुद्धा जी आहे ती गुढी उभारली जायची. जसं संत चोखोबा आपल्या अभंगांमध्ये म्हणतात, वाजवावी टाळी उभारावी गुढी, वाजवावी टाळी उभारावी गुढी, चालावी वाट पंढरीची. त्याचप्रमाणे 13व्या शतकात झालेले संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांमध्ये देखील आपल्याला गुढीचा वर्णन पाहायला भेटतो. त्याचप्रमाणे संत तुकारामांनी आपले काय अभंग लिहिले आहे, त्याचे काय अभंग आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांचं वर्णन त्यात ते करतात. तर तुकाराम महाराज आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. तर गुढिया तोरणे, तर संत तुकारामांनी सुद्धा आपल्या अभंगांमध्ये जे आहे ते गुढीचं वर्णन केलं आहे. तर अशा प्रकारे हा गुढीपाडवा सण आपल्याला आध्यात्मिक, आपल्याला आयुर्वेदिक, आपल्याला शेतकीय आणि आपल्याला ऐतिहासिक अशा सर्व दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा सण आहे. तर नवीन वर्षाची हा सुरुवात करतो. तर ह्या नवीन वर्षाची सुरुवात करणाऱ्या या सणानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष आपल्याला भक्तिमय, आनंददायी आणि सुख प्रदान करणारं जावो.